kinetic energy of electron in the fourth cell of He plus is 3.4 electron volt. Is 3.4 electron volt. Calculate 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 twice twice of the total energy twice of the total energy of electron in the first cell of H atom. हाँ. आजारी पडल्यावर खरंच खूप त्रास होतो पण भयानक त्रास होतो. नाही 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 या त्रास होतोय म्हणजे कोण आलंय? करा ना, सॉल्व करा क्वेश्चन. सॉल्व करा रे क्वेश्चन. देवा, करा करा करा. आज माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे. 24 त्याला देऊ आता काहीतरी. हा, सकाळीच त्याला म्हटलं मी हॅपी बर्थडे. तो म्हणतो हॅपी बर्थडे मामा. दोन वर्षात. करा सॉल्व करा. करा सॉल्व. अरे करा रे, सॉल्व करा रे. करा सॉल्व करा. बरं चला, मला अप्रोच सांगा काय असेल तर. अप्रोच सांगा काय असेल तर. काय दिलंय काय? कायनेटिक एनर्जी ऑफ फोर्थ सेल ऑफ H किती दिलाय? हा, He प्लस. ओके, किती दिलंय? अरे हे कुठे गेलंय? 3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके. नेक्स्ट काय सांगितलंय तुम्हाला? विचारलंय काय? ट्वाइस ऑफ टोटल एनर्जी फर्स्ट सेल ऑफ हायड्रोजन ॲटम. ठीक आहे, हे विचारलंय. ठीक आहे, मला सांगा याच्यावरनं मी काय कॅल्क्युलेट करू शकतो? याच्यावरनं मी काय कॅल्क्युलेट, कालचा क्वेश्चन पहा, कालचा क्वेश्चन. याच्यावरनं मी काय कॅल्क्युलेट करू शकतो? काय काय? अरे तुम्हाला हवंय काय? काल काय पाहिजे होतं? कालच्या क्वेश्चन मध्ये दिलं काय होतं ते सांगा मला. कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड सेल ऑफ हायड्रोजन. ठीक आहे, हे किती दिलं होतं? हे किती दिलं होतं? कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड सेल ऑफ हायड्रोजन ॲटम इज के दिलेलं. ठीक आहे, तुम्हाला विचारलं काय होतं? He प्लस इन टर्म्स ऑफ के असं विचारलं ना, बरोबर. आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही, याच्यावरनं मी काय, मला हे विचारलंय तर मी काय काढली? पोटेन्शियल एनर्जी ऑफ सेकंड सेल ऑफ H काढलाय ना, फक्त हेच काढलं होतं, बरोबर की नाही? मग याच्या हा अप्रोच घेऊन सांगा ना, हाच सेम अप्रोच घेऊन कॅल्क्युलेट करा.
याच्यावरनं मी काय करू शकतो? टोटल एनर्जी ऑफ फोर्थ सेल ऑफ He प्लस, आणि याच्यावरनं मी काय करू शकतो? टोटल एनर्जी ऑफ फर्स्ट सेल ऑफ हायड्रोजन ॲटम. याच्यावरनं डायरेक्ट हे काढता येईल का? नाही काढता येणार ना, कारण दोन न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये दोन सेम क्वांटिटी पाहिजेत, तरच आपण काढू शकतो. बरोबर आहे, हो की नाही? आता सांगा, कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जीचं काय रिलेशन असतं? कायनेटिक एनर्जी इज मायनस ऑफ टोटल एनर्जी, असं असतं. बरोबर. आणि एनर्जी काय असतं? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Z² बाय n². बरोबर. आता कायनेटिक एनर्जी मी असं करेल, कायनेटिक एनर्जी ऑफ फोर्थ सेल ऑफ He प्लस अपॉन कायनेटिक एनर्जी ऑफ हा 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 नाही, हे किती दिलंय? कायनेटिक एनर्जी ऑफ फोर्थ सेल ऑफ He प्लस 3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे. आता या रिलेशन वरनं मला सांगा, या रिलेशन वरनं मी असं काढू शकतो का? देअरफॉर टोटल एनर्जी इज इक्वल्स टू -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. पण ही कशाची आहे? ही याची आहे, हेलियम प्लसची, फोर्थ सेलची. ठीक आहे. आता तुम्हाला या रिलेशन वरनं मी असं लिहू शकतो, टोटल एनर्जी ऑफ फोर्थ सेल ऑफ He प्लस डिवायडेड बाय टोटल एनर्जी ऑफ फर्स्ट सेल ऑफ हायड्रोजन इज इक्वल्स टू Z² बाय n² डिवायडेड बाय Z² बाय n². ही सांगा, ही किती आहे? -3.6 -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट डिवायडेड बाय टोटल एनर्जी ऑफ फर्स्ट सेल ऑफ हायड्रोजन ॲटम. Z किती येईल याचा? Z किती येईल? 4, 2 चा स्क्वेअर 4 अपॉन 16 डिवायडेड बाय याचं किती येईल? 1 अपॉन 1. ठीक आहे. आता हे किती येईल सांगा? 4 आलं, 1/4 आलं ना. त्या 4 ला इकडे घेऊन जा, ते -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट इंटू 4 इज इक्वल्स टू टोटल एनर्जी. ठीक आहे. हे किती येईल? -13.6 येईल. पहा बरं, 6 कॅरी 1, 13.6 ना, -13.6. हे आपला आन्सर आहे का? नाही. आपल्याला काय म्हटलंय? याची ट्वाइस फाइंड करा. याची ट्वाइस म्हणजे याला कशाने मल्टिप्लाय करायचं? 2 ने मल्टिप्लाय करायचं. याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर किती येईल? हे 27.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट टोटल एनर्जी. झालं. काल जे नव्हते त्यांना अप्रोच समजण्यासाठी थोडस डिफिकल्ट जाईल, कारण काल खूप जास्त प्रॅक्टिस करून घेतलेली आहे. काल कोण जिंकलं? पाकिस्तान जिंकली ना. आता संडेला मजा येईल, इंडिया पाकिस्तान. अरे काल माझं मॅच बघण्याचं खूप काय मॅच बघ, मी जागेवरती पाहिजे ना. मी जे असं मोबाईल हातात घेतला का असे डोळे असे, मला आता जर झोपलो नाही तर उद्या मी जाऊ शकणार नाही. भयानक त्रास होत होता काल रात्री पण. आणि एकतर ते तिथं ते चालू आहे तसलं ते गरबा, रात्री 12-12 वाजेपर्यंत खेळतात. मग पंखा चालू करायचा तर त्रास व्हावा लागला, पंखा बंद केला तर त्यांचा आवाज.
एक माणूस असं जावं ना असं ओरडावं, शांत बसा. मी विचार केला आपण असं करून करणार काय. नाही ना, ते खूप जण होते, 100-180 महिला मंडळ होते ते. हा. तिकडे असं त्यांनी ते पूर्ण एकदम हेच केलेलं आहे. आणि तो कसा तो कराडच्या थोडं साईडला आहे ना, तर तिकडे 10 वाजेपर्यंत रेस्ट्रिक्शन्स नाही. जास्त म्हणजे 12 वाजेपर्यंत खेळतात, त्यांच्या मनात आलं तसं रात्रभर खेळतील. आम्ही 9ला झोपतो, पण कुठं झोपू दिलं. मी असं झोपतो की लगेच तिकडून आवाज येतोय मोठ्याने. हा ना. असं वाटतं असं मस्त जेवण करून मस्त झोपावं. क्वेश्चन सोपे आहेत का नाहीये? क्वेश्चन सोपे नाही आहेत, हे टफ क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला त्या पद्धतीने शिकवतोय म्हणून तुम्हाला सोपं वाटतंय. नाही, हे टफ क्वेश्चन्स नाहीच आहेत ना मुळात. आहेत काय यात काही? काहीच टफ नाही. काय कायनेटिक एनर्जी काढा, पोटेन्शियल एनर्जी काढा, कोणी काढेल. पहिली दुसरीतली मुलं काढतात. पहिली दुसरीतली मुलं काढतात. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहिता. काल जे ऍबसेंट होते त्यांना समजतंय काय? थोडं ऍबसेंट राहू नका. ऍटलीस्ट केमिकल बाउंडिंग पर्यंत तरी ऍबसेंट. केमिस्ट्रीचं लेक्चर एकावरती एक डिपेंड आहे. तुम्हाला हे बघा, तुम्ही फिजिक्सचं पुस्तक डाउनलोड करा 12वी बोर्डचं, आणि त्याच्यामध्ये शेवटचे चॅप्टर्स पहा. न्यूक्लियस, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, ते चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये. हे सगळे. चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा. कॅल्क्युलेट. नेक्स्ट क्वेश्चन लिहा. कॅल्क्युलेट एनर्जी ऑफ first 4 shell. Calculate energy of first 4 cell and infinite cell of hydrogen atom. हा तेवढंच. मागच्याच तुम्ही रेडियस काढलं ना. हा, आता एनर्जीचा काय फॉर्म्युला येईल? -13.6 z² बाय n². हा ते पण चालतं. लोखंडे सर नाही येत आज. E1 काढा आधी. E1 काय येईल? -13.6 z². z ची व्हॅल्यू काय येईल? 1. हायड्रोजन ऍटम साठी म्हटलेत ना. z ची व्हॅल्यू किती येईल? 1. आणि E1 म्हणजे n ची व्हॅल्यू किती येईल? 1. म्हणजे E1 ची व्हॅल्यू काय आली? 13.6. आता E2 ची व्हॅल्यू काढा. फर्स्ट 4 सेल म्हटलेत ना. E2, E3, E4 आणि इन्फायनाइट सेल. इंटू 3 नाही, डिवायडेड बाय 4 येईल ना. तुम्ही ज्या पद्धतीचे क्वेश्चन विचारता याचा तुम्ही अभ्यास करत नाहीयेत घरी. रोज केमिस्ट्री 1 तास अभ्यास करायचा रोज. झेपते ना ही लेवल? झेपते ना?
तुम्ही सॉल्व करा आधी. आय नीड आराम. काय पहा, काय एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? -13.6 z² बाय n². आता E1 फाइंड करायची आहे. E1 तर काय येईल? -13.6 हायड्रोजन ऍटम साठी दिलंय ना, तर 1 चा स्क्वेअर डिवायडेड बाय फर्स्ट सेल, म्हणजे E1 ची व्हॅल्यू किती आली? -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता E2 ची व्हॅल्यू काढा. -13.6 हायड्रोजन ऍटमचा Z1 आणि 2 चा स्क्वेअर 4 -13.6 बाय 4 हे येईल -3.4. E3 -13.6 हायड्रोजनचा ॲटम 1 3 चा स्क्वेअर -13.6 बाय 9 हे येईल -1.51. असं काढा. E4 -13.6 1 स्क्वेअर 4 चा स्क्वेअर -13.6 बाय 60. तर तुम्हाला मी एक फॉर्म्युला दिला होता, कुठला? En इज इक्वल्स टू E1 बाय n². E1 किती आहे? -13.6. आता N1 घ्यायचा म्हणजे 1 चा स्क्वेअर, N2 घ्यायचा म्हणजे 2 चा स्क्वेअर, N3 घ्यायचा म्हणजे 3 चा स्क्वेअर. असं हेच कळतंय? हा, काढा आता. E4 काढा. फर्स्ट 4 सेल म्हटलेत ना, तर 1 फर्स्ट 4th सेल असं नाही म्हटलेत. फर्स्ट 4 सेल, फर्स्ट 4 सेल, 4th सेल असं नाही म्हटलं. मग चौथा म्हणजे 1 2 3 4 हा पर्टिक्युलर झाला चौथा. आणि पहिल्यापासून चौथा म्हणजे 1 2 3 4 हे सगळेच येतील त्याच्यामध्ये. तेव्हा सांगा, फोर्थ सेलची किती आली? 0.85. 8 हा 4 5 तेच 0.84 किंवा 85. कसं ते E1 n. हा चालतं. असे क्वेश्चन विचारतात JEE मध्ये. इथं किती येईल? -0.84 किंवा 85. E इन्फायनाइट सांगा. E इन्फायनाइट काय येईल? -13.6 1 चा स्क्वेअर अपॉन इन्फायनाइटचा स्क्वेअर म्हणजे काय येईल? -13.6. इन्फायनाइटचा स्क्वेअर काय येईल? इन्फायनाइट. समथिंग अपॉन इन्फायनाइट काय असतं? 0. समथिंग अपॉन इन्फायनाइट काय असतं? 0 असतं. बरोबर की नाही? E इन्फायनाइटचा काय येईल? 0. ठीक आहे. Oh my God. झालं? हा.
तिचा क्वेश्चन आहे, असे क्वेश्चन नीटला येतात का, असा असा क्वेश्चन आहे ना तुझा, बरोबर की नाही? अरे हे काय, मी पेपर डाउनलोड केला होता ना. डाउनलोडला कशाला नेट लागेल? हा, कुठे फाईल्स? नाही तिथं नाही होणार, इथंच होईल ना सेव्ह. इथं नाही म्हणल्यावर तिथं पण नाही येणार. हा, नो इंटरनेट. पासवर्ड सांगण्यासारखं आहे ना? कनेक्टेड आहे का? काही काही मुलं पासवर्ड खूप डेंजर ठेवतात. अरे काही काही मुलं खूप डेंजर, ते काय असं काहीतरी ठेवतात. काय, हा लाज वाटली पाहिजे मागायला, असं ठेवतात. कुठे कनेक्ट झालं? अरे कुठं कनेक्ट झालं? एक जण कोणतरी सांगा बरं, वायफाय कसं कनेक्ट करायचं सांगा. थांबा थांबा. यातलं कुठले? यश येसुगडे, हर्ष येसुगडे. नीट. चालतंय नेट. लॉग इन मागतोय का तो? बट आम्हाला लॉग इन कशाला देतोयस तू? आले का? अरे झालं होतं ना आता. हेच येते बघा. झाले का? शाबाश. तुम्ही काय लुडो खेळताय का पाठीमागे? काय साइन इन? का साइन इन? वाय? अरे बाबा आम्हाला साइन बॅग घेऊ. हे सगळं फिजिक्स आहे ना? फिजिक्सचा पेपर थोडा सोपाच होता.
हे बघा तुम्हाला हे वाटतंय ना, हे बघा, mass of particle is m is moving around the original with constant force f pulling towards the original. If Bohr's model is used to describe the its motion, then the radius is r, and in the orbit the particle will have velocity, then its orbit is independent. हे पहा मॉडर्न फिजिक्सचा क्वेश्चन आहे हा. त्याच्यानंतर पहा डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ आपलं पुढे येईल. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ हा पण मॉडर्न फिजिक्सचा क्वेश्चन आहे आणि ते सगळं तुम्हाला इथंच होईल, फक्त तिथं थोडंफार 20-21% जास्त आहे. देवा नारायण तसंच देतात ना मग इथपर्यंत इथपर्यंत कुठं 44 पर्यंत हेच आहे ना. 45 पर्यंत फिजिक्सच आहे. 45 देवाला 46 पहा इथून केमिस्ट्री आहे. इथून केमिस्ट्री पहा हा जो क्वेश्चन आहे हा आपण पुढे ज्यावेळेस आपण रेडबर्ग इक्वेशन घेऊ ना त्यावेळेस येईल. हे तर मी तुम्हाला शिकवलं होतं. हे तर मी तुम्हाला शिकवलं होतं. हे ठीक आहे. आता हे जे आहे हे पिरियोडिक टेबल नेक्स्ट चॅप्टर येईल. ठीक आहे. बरं आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करा चला. कुठं इथं ओ माय गॉड. बघा हे जे आहे ना हे पण ॲटॉमिक स्ट्रक्चरच आहे. हे मला नंतर शिकवेल मी. यश उचलू बोलायचं काय करा फाईन 50वा. करा सर. याच्यावर लिहिता येतं ना, कसं लिहिता येतं? गुड. याला गेस करायचं असलं तर असं ना करा फाईन चला. काय एनर्जी अँड रेडियस ऑफ फर्स्ट बोर ऑर्बिट ऑफ He प्लस अँड लिथियम प्लस. पहा मी सॉल्व्ह करून देतो. पहिले आपण रेडियस फाइंड करू. सांगा रेडियस काय असते? रेडियस काय असते? 0.529 इंटू z² बाय n². आणि एक आर एन चा हा n² बाय z बरोबर. थांबा n² बाय z आहे बरोबर. n² बाय z. आर एन चा फॉर्म्युला काय? R1 बाय R1 इंटू n² बरोबर आहे. पहा इथं हा जो R0 दिलाय ना, R0 आपलं A0
ए नॉट ही असते R1, ए नॉट ही काय असते R1च असेल, ए नॉट दिस इज R1. ठीक आहे, पहा इथं काय येईल 15.9 पिको मीटर, 15.9 पिको मीटर इंटू काय सांगा एन स्क्वेअर बाय झेड, एन स्क्वेअर बाय झेड. इथे काय येईल 15.9 पिको मीटर. फर्स्ट आहे ना, तर काय येईल 1चा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर. आणि लिथियम आहे, लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो 3, तर याला डिवायडेड बाय 3 करा. लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, याला डिवायडेड बाय 3 करा, किती येईल 17.6. किती आलं 17.6 पिको मीटर, 17.6 पिको मीटर. आता कशाचं काढलंय आपण, लिथियमचं काढलंय ना, दिस इज. आता पहा एक तर हे इथं आहे आणि इथं तर हे तर नाही येणार, हे नाही येणार, आणि एक तर इथं आहे, म्हणजे फर्स्ट किंवा थर्ड ऑप्शन पैकी दोन काहीतरी येतील. हा बरं, एक तर हा आहे, ठीक आहे, एक तर हा आहे, ठीक आहे. आता हे कळालं आपल्याला. आता काय फाइंड करायचं, रेडियस ऑफ लिथियम काढला ना, आता रेडियस ऑफ आपण हे करू हेलियम, आर हेलियम काय येईल सांगा 15.9, 15.9. अरे त्यांनी हे एक हायपोथेटिकल कंडिशन दिली, आपण काय करतो 0.529 इंटू एन स्क्वेअर बाय झेड. ठीक आहे, त्यांनी आपण काय लिहित होतो आर एन इज इक्वल टू R1 डिवायडेड बाय एन स्क्वेअर, बरोबर, R1 डिवायडेड बाय एन स्क्वेअर. आता R1 ची व्हॅल्यू किती होती 0.529 हीच होत होती, आणि एन स्क्वेअर आपण ती पर्टिक्युलर व्हॅल्यू ठेवायचो. पण हे कशासाठी होतं, हायड्रोजन ऍटम साठी होतं ना, हे हायड्रोजन ऍटम. आधी हायड्रोजन ऍटम थोडी दिला, लिथियम आणि ते दिला. लिथियम साठी R1 ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे ना, किती दिलेली आहे, तर R1 ची व्हॅल्यू दिलेली आहे ना. ठीक आहे, तर R1 डिवायडेड बाय एन स्क्वेअर येईल की नाही. ठीक आहे, आता कुठला आहे तो सांगा, एन स्क्वेअर बाय झेड येईल की नाही, तर सांगा एन स्क्वेअर बाय झेड असंच येईल की नाही, बरोबर. आता एन किती आहे 1, एन किती आहे 1, आणि हेलियमचा झेड किती आहे सांगा, हेलियम 2 ना, तर हे किती येईल 26.4. ठीक आहे, पहा हे आले. बाकी दुसऱ्या कुठल्या ऑप्शन मध्ये आहे का, हे तर नाही. तिसऱ्यामध्ये आहे का, एक तिसऱ्यामध्ये आहे, बरोबर आहे. चौथ्यामध्ये पण नाहीये, म्हणजे एक तर हा ऑप्शन येईल, नाही तर हा ऑप्शन येईल. एक तर तो ऑप्शन येईल, नाही तर तो. आता एनर्जीचा फाइंड करू आपण. एनर्जी कशाचं फाइंड करता, लिथियमचं एनर्जी फाइंड करा. सांगा एनर्जी काय सांगा, E1 बाय एन स्क्वेअर. आपलं E1 इंटू असं आहे ना पहा, एनर्जी आपण काय करत होतो, एनर्जी -13.6 झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर. ठीक आहे, आता आपण En ला काय घेत होतो पहा, -13.6 बाय एन स्क्वेअर, हाच En चा फॉर्म्युला होता. पण हे कशासाठी होतं, हे हायड्रोजन ऍटम साठी होतं की नाही, दिस इज फॉर हायड्रोजन ऍटम. आता आपल्याला काय फाइंड करायचंय, लिथियम साठी फाइंड करू आपण पहिल्यांदा. तर En त्यांनी मला सांगा RH म्हणजे त्यांनी ही व्हॅल्यू दिलेली, ही कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिलेली आहे. कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती दिलेली त्यांनी 2.18 इंटू 10 पॉवर -18. आणि मला एक गोष्ट सांगा, ही जी व्हॅल्यू होती ही आपली इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येत होती, रेडियसची व्हॅल्यू कशामध्ये येत होती एंगस्ट्रॉम मध्ये, रेडियसची एंगस्ट्रॉम मध्ये. यांनी इथं दिली पिकोमीटर मध्ये, मग आपण तेच ठेवू ना सरळ सरळ, बरोबर. इथं काय 2.18 इंटू 10 पॉवर -8, पुढे काय झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर. ठीक आहे, आता सांगा झेड स्क्वेअर, हेलियमचा झेड किती सांगा, इथे लिथियम दिला ना, सांगा लिथियमचा झेड किती, लिथियमचा झेड सांगा ना किती येईल,
3चा स्क्वेअर इंटू 9. आता हे मायनस आहे, मायनस मायनस घ्यावं लागेल ना आपल्याला, कारण तिथं मायनस असतं म्हणून. ठीक आहे, बरोबर. आता 9 इंटू 1 याला इंटू 9 इंटू 10 पॉवर -18 ही किती येईल? मायनस 19.62 येईल. मायनस 19.62 इंटू 10 पॉवर -18. कुठलं ऑप्शन आहे? हे ऑप्शन आहे. ठीक आहे. आता दुसऱ्या क्वेश्चन आहे का -19.62? पण हा याच्यात पण आहे बघा, याच्यात पण आहे. हे तर 16 आहे, 16 आहे म्हणजे हा तर कटेल, हा तर कटेल ना, बरोबर की नाही? म्हणजे ऑप्शन ए बरोबर आहे. आता आपण काय काय फाइंड केलं? एक तर हे फाइंड केलं, त्याच्यानंतर हे फाइंड केलं, त्याच्यानंतर हे फाइंड केलं. आता एनर्जी ऑफ हिलियम साठी फाइंड करू आपण. आता एनर्जी ऑफ हिलियम पहा, एनर्जी ऑफ हिलियम काय येईल पहा, -2.18 इंटू 10 पॉवर -18 झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर. झेड किती हिलियमचा? 2 म्हणजे 4 आणि 1 याला 4 ने मल्टिप्लाय करा. 4 ने जर 2 ला मल्टिप्लाय केलं तर -8.72 येईल इंटू 10 पॉवर -18 म्हणजे हे. फर्स्ट ऑप्शन इज राईट. कुठलं? नाही, तसा अप्रोच नाही ठेवायचा, आधी सॉल्व्ह करायचं. तसा अप्रोच नाही ठेवायचा. नको बोलू नकोस. तसा अप्रोच नाही ठेवायचा, सॉल्व्ह करायचा. आता मी ज्या पद्धतीने सॉल्व्ह केलं त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. अशा टाइपचे क्वेश्चन्स असतात. हेला बॅक कसं घ्यायचं? क्रॉस. कळतंय का? कळतंय का? कळालं का? कळालं ना? तुमच्या समोर प्रूफ आहे. आणि यावेळेस काय माझ्या नोट्स मधून केमिस्ट्री मधून 45 आउट ऑफ 43 क्वेश्चन आले होते. ऍज इट इज. जे महाराष्ट्रात पहिलं पोरग आलं 632 मार्क्स घेऊन, त्याला केमिस्ट्रीमध्ये 156 मार्क्स होते. त्याला मी सगळे चॅप्टर नव्हते शिकवले, पण काही चॅप्टर शिकवले होते. नीट हा तोच आला ना, त्याला 152 मार्क्स आहेत केमिस्ट्रीत. नीट आता पहा, हे कळालं? आता इथं न्यूक्लियस आहे, इथं सपोज न्यूक्लियस आहे, हा काय न्यूक्लियस आहे, ही फर्स्ट सेल आहे, म्हणजे एन ची व्हॅल्यू किती आहे इकडे? 1. याची एनर्जीची व्हॅल्यू किती आली सांगा? -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता n इज इक्वल्स टू, इम्पॉर्टंट आहे बरं हे, n इज इक्वल्स टू 2, याची व्हॅल्यू किती आली? -3.4. आता सपोज n इज इक्वल्स टू 3, n इज इक्वल्स टू 3, सांगा किती व्हॅल्यू आली? -1. n इज इक्वल्स टू 4, किती आली व्हॅल्यू? -0.84. आता ही 5, ही 6 आणि ही अँड सो ऑन, आणि ही n इज इक्वल्स टू इन्फानाइट, त्याची व्हॅल्यू किती आली? 0. तर मला सांगा, हायड्रोजन ऍटम साठी न्यूक्लियस पासून आपण वरती गेलो, तर एनर्जीची व्हॅल्यू वाढते का कमी होते? वाढते का कमी होते? वाढणार ना. वाढणार ना. अरे मला एक गोष्ट सांगा, -5 मोठा आहे का -4 मोठा आहे? -4 मोठा आहे. मग याच्यापेक्षा हा मोठा येईल, याच्यापेक्षा हा मोठा येईल, याच्यापेक्षा हा मोठा येईल, आणि त्याच्यापेक्षा 0 मोठा येईल.
ठीक आहे. जर आपण टॉप टू बॉटम गेलोय, आपलं असं गेलो जर आपण, तर न्यूक्लियस पासून दूर गेलो तर एनर्जीची व्हॅल्यू काय होईल, वाढेल. पहिल्या सेलची एनर्जी व्हॅल्यू किती, -13.6, दुसऱ्या सेलची -3.4, मायनस, ठीक आहे. आणि इन्फानाइट. ठीक आहे. आता पहा, लक्ष द्या. ही जी सेकंड सेल असते, सेकंड सेल, ही जी सेकंड सेल असते त्या सेलला म्हणायचं फर्स्ट एक्साइटेड स्टेट. फर्स्ट एक्साइटेड स्टेट. फर्स्ट एक्साइटेड स्टेट याला काय म्हणायचं, सेकंड एक्साइटेड स्टेट. n इज इक्वल टू 3 ला, n इज इक्वल टू 4 ला थर्ड एक्साइटेड स्टेट. ठीक आहे. ठीक आहे. थर्ड एक्साइटेड स्टेट. मी असं म्हणेल सेकंड एक्साइटेड स्टेट. तर एन ची व्हॅल्यू किती आली, एन ची व्हॅल्यू किती येईल, 3 येईल. किती येईल, 3 येईल ना. मी असं म्हणेल फोर्थ एक्साइटेड स्टेट, एन ची व्हॅल्यू किती येईल, कळतंय, हा लिहा. काही कळालं नसेल तर मला विचारा, मी तुम्हाला सांगतो काही कळालं नसेल तर. हा जे मेडिकलचे जे तयारी करतात त्यांनी थोडं बेसिक मॅथ्स पक्क करा, लेक्चर बघा युट्यूब वरती. तुम्हाला प्रॉब्लेम तेच करेल, समजलं. ऍटलिस्ट नाही काही तरी गव्हर्नमेंट MBBS तरी भेटलं पाहिजे, असा ट्राय करायचा. त्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागतात बरं. आता बघा कसे क्वेश्चन्स आहेत तर. MBBS करा, नंतर PG करा. गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला नंबर लागणं म्हणजे जवळपास 1,000 करोड रुपयाची बचत करणं आहे. 1,000 करोड रुपयाची बचत करणं आहे. प्रायव्हेटला 1 करोड रुपये तर लागतातच आरामशीर, तरी MBBS करतात ते प्रायव्हेटला. विचारच नाही करायचा, पैसे घेतात ते जास्त. 50 लाख रुपये डोनेशन मागतील. पैसे घेतात, कशाचं कन्सेशन. आता सपोज तुला एम्स दिल्ली भेटत असेल आणि तुझं जर प्रेफर आहे गव्हर्नमेंट सांगली किंवा गव्हर्नमेंट मिरज, तसं येऊ शकतेस तू. तू म्हणलीस की नाही मला भारतीय विद्यापीठ पाहिजे सांगली, ते म्हणतील 1 करोड द्या आणि या. पण पहिली गोष्ट तर एम्स दिल्ली भेटलं तर लोक जातात. मग कोणी पॅरेंट्स लोक वगैरे कोणी अपोज नाही. अरे स्वर्ग येतो माहितीये का एम्स दिल्ली, स्वर्ग स्वर्ग. सिरियसली सांगतो. म्हणजे तुम्ही विचार, तुम्हाला कसं माहिती, तुम्ही IIT मध्ये होते, तुम्हाला एम्स दिल्लीचं कसं माहिती, असं तुम्ही विचाराल ना.
बरोबर की नाही? एम्स दिली तुम्हाला कसं माहिती? आता तुम्ही विचाराल ना. तेव्हा असं 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 IIT दिल्ली असं आहे पहा. IIT दिल्ली इथे IIT दिल्ली इथे असा रोड आहे. या रोडच्या पलीकडं JNU आहे. JNU, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, भारतातली सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी. याच्यानंतर इकडे डोंगर आहे असा. हा, याच्या पाठीमाग इथं IIT दिल्ली, इथे JNU. महाराष्ट्र असा जातो परत असं जातो. ठीक आहे. आणि इथं एम्स दिल्ली आहे. हा 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 इथं एम्स दिल्ली आहे. तर आम्ही मित्र नेहमी इकडे जायचो. कशाला विचारू नका. अरे हॉस्पिटलमध्ये डोळे चेक करण्यासाठी. हा, सगळ्यांनाच फ्री असतं. तुम्ही जर एम्स मध्ये गेले, आता एम्स महाराष्ट्रात कुठे आहे? एम्स नागपूर. तुम्ही जर गेले तिथं, तुम्ही दाखवलं ते कार्ड वगैरे काय, फ्री ऑफ कॉस्ट केला. गव्हर्नमेंट आहे ना. देवा, मला एक गोष्ट सांगा, एन ची व्हॅल्यू वाढली तर एनर्जीची व्हॅल्यू काय होते? एन ची व्हॅल्यू वाढली, नाही थांबा, एन ची व्हॅल्यू वाढली तर डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस काय होईल? डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस, डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस वाढणार ना. काय होईल? वाढेल. एनर्जीची व्हॅल्यू काय होईल सांगा? एनर्जीची व्हॅल्यू काय होईल? पण ही कुठली एनर्जी आहे? काय होईल? ही वाढेल. बरोबर. मला सांगा, पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू काय होईल? रिलेशन काय? P/2 = T. बरोबर आहे, असंच आहे ना. ते ही जर व्हॅल्यू वाढली तर ही व्हॅल्यू पण काय होईल? वाढेल ना. तर पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू काय येईल? वाढेल. ही व्हॅल्यू काय होईल? वाढेल. मला सांगा, कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू काय होईल? कायनेटिक एनर्जी पहा, काय रिलेशन आहे? कायनेटिक एनर्जी इज मायनस ऑफ टोटल एनर्जी. ही जर वाढली तर मायनस साइन मुळे कायनेटिक एनर्जी काय होईल? मायनस ऑफ टी आहे ना. कळतंय का? पहा, कायनेटिक एनर्जी इज मायनस ऑफ टी, असं आहे की नाही. टोटल एनर्जी जर वाढली, कायनेटिक एनर्जी मायनस आहे ना, मायनस साइन. इकडे मी 100 लिहिलं आणि त्याला मायनस लिहिलं, कमी झालं. इकडे मी 200 लिहिलं आणि त्याला मायनस लिहिलं, झालं कमी. ही जर व्हॅल्यू वाढली, कळतंय? ही जर व्हॅल्यू वाढली तर कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू काय होईल? कमी होईल. आता एनर्जी वाढते म्हणजे मी असं लिहू शकतो का? E1 इज ग्रेटर दॅन E2 इज ग्रेटर दॅन E3 इज ग्रेटर दॅन E4 अँड सो ऑन. ठीक आहे. त्याच्यानंतर एनर्जीचा डिफरन्स सांगा बरं काय होईल? तर एनर्जीचा डिफरन्स सांगा. E1 मायनस E2 करा. E1 मायनस E2 किंवा E2 मायनस E1, दोन्ही पैकी काही पण करा. E2 मायनस E1 करा. E2 मायनस E1. E2 किती आहे? मायनस 3.4 मायनस प्लस 13.6. तर एनर्जीचा डिफरन्स किती येईल? एनर्जीचा डिफरन्स किती येईल? 10.2 का 8? 8 ना. 2 नक्की. तर ही किती आली? 2. आता E3 मायनस E2 करा. 1.
फाय 1 मायनस मायनस प्लस 3.4 सांगा काय काय येईल? सांग ना काय येईल? अरे 1.91 बरोबर आहे ना? अरे 1.91 आता E4 मायनस E3 करा मायनस 0.84 प्लस 1.51 सांगा काय होईल? हम्म 0.78 का 9? अरे बा 1.51 मायनस 0.84 करायचंय हे जात नाही तर 11 येईल इकडे येतील 4 तर हे येईल 7 ठीक आहे. आता हा इकडे आला 14 मायनस 0.67 ना माइनस 0. अरे यार कहा गया? हा हॉटस्पॉट पासवर्ड आहे का एक ते 9 याचा आहे का? इथं की मायनस 0.67 बरोबर. तर एनर्जीचा डिफरन्स जर काढला तर एनर्जीचा डिफरन्स काय होतो? कमी होत जातो का वाढत जातो? कमी होत जातो ना. 10.6 एनर्जीचा डिफरन्स काय होणार? कमी लक्ष द्या रे. एनर्जीचा डिफरन्स काय होईल? कमी होईल. म्हणजे E2 मायनस E1 ची व्हॅल्यू ग्रेटर E3 मायनस E3 आपलं काय E2 मायनस E1 हे कळलं का? मला सांगा एनर्जीची व्हॅल्यू वाढतीये तर लॅम्बडाची व्हॅल्यू काय होईल? कमी एनर्जीची व्हॅल्यू वाढली तर लॅम्बडाची व्हॅल्यू काय होईल? एनर्जी काय? एनर्जी इज इक्वल टू SC बाय लॅम्बडा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे तर लॅम्बडाची व्हॅल्यू काय होईल? कमी होईल. ठीक आहे लिहा. पाणी प्या भरपूर पाणी प्यायचं. वेळेवर झोपा वेळेवर उठा. रात्री 10-11 रात्री झोपण्यासाठी आहे. दिवस हा काम करण्यासाठी असतो. लोक रात्री काम करते आणि दिवसा झोपतात. काय सकाळी असं 5 वाजताच उठलं पाहिजे आपण 6 वाजता सूर्योदय व्हायच्या आतमध्ये. काही मुलं खूप डेंजर असतात बाबा. उठतात 2-3 1 10-11 दिवसा 10 वाजता 11 वाजता. सुट्टीच्या दिवशी 10 वाजता आहे ना 9 ला. अरे हट असं नाही पाहिजे. लवकर उठायचं माझं. सकाळी उठायचं थोडस फिरायला जायचं. सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यायचं एक तांब्यावरून असं एवढा. पाणी प्यायचं सकाळी उठल्याबरोबर. पहिलं काम ते करायचं. काय होतं माहितीये का? तुमच्या बॉडीमध्ये जेवढे टॉक्सिन्स आहेत ते सगळं ते पाणी रिमूव्ह करून टाकतात. सर तुम्ही डॉक्टर का नाही झाले? काय करायचं माहिती का? तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो मी.
हे बघा किती दिवस असतात? संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. बरोबर आहे? अरे मी तुमच्या भविष्यात 60-70 लाख रुपये वाचवतोय, लक्षात द्या. कारण आजकालचं तुम्ही तुमची जी लाईफस्टाईल आहे, तुम्ही जे खाताय, हे तुम्ही 50 वर्ष झाले, 60 वर्ष झाले की तुम्हाला मल्टिपल्स डिसीज होतील. म्हणून सवय चांगली ठेवा. तुम्ही कमवलं तर ठीक आहे, तुम्ही खर्च कराल. तुम्ही जर म्हणाल बेटा अब्बा ठीक आहे, तसं नाही पाहिजे. माझे आजोबा 94 वर्षाचे आहेत, आणखी त्यांना असे 6 पॅक आहेत माहिती. हा सिरियसली, जिम नाही. काय झालं हसायला? बेटा तुझ्यासोबत कुस्ती खेळली तर ते जिंकते नाही. सिरियसली, आमच्या आजोबा खूप डिसिप्लिन वाटतच नाही. आणखी विहिरीत वरून उडी टाकतात, वरून खाली. तुम्हाला मी एक फॉर्म्युला सांगतो बा. संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडेला काय करायचं माहितीये का? दिवसा सकाळी पाणी प्या, उठल्या काहीच नाही करायचं, पहिले 1 तांब्यावर पाणी प्यायचं. वेनसडेला काय करायचं? तांब आहे, तांबा आपलं तांब असं तांब, त्या तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवायचं आणि ते वेनसडेला प्यायचं. त्याच्यानंतर हे जाऊ द्यायचं, या दिवशी नॉर्मल प्यायचं, या दिवशी नॉर्मल प्यायचं. सॅटर्डेला परत तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायचं. असं प्रयोग करून बघा, नंतर तुम्हाला किती एनर्जेटिक फील होईल. आता तुमच्यामध्ये एनर्जी आहेच ना ऑलरेडी, तुम्ही आता यंग आहे, आमच्यासारखी थोडी म्हातारे झाले. आमचे आजोबा डेंजर आहेत, सकाळीच उठतात, मस्त 5 वाजता उठतील. हा सकाळीच. आणि त्यांच्यामुळे आम्हाला सवय लागली. आम्ही गावाकडे अशा बाज आहेत ना, बाज माहिती? डू यू नो बाज? माहिती तुम्हाला? ते तुमच्या पिढीला बेड, त्याच्यानंतर आहे ना, तुमच्या पिढीला बाज वगैरे माहित नसेल ना? माहितीये? आम्ही असं बाहेर अंगणात बाजीवर झोप, ऐकताय? बाजीवर आमच्या आजोबा उठतात, पहिले काठी उठा, सगळेजण उठतात. मग मला म्हणतात ओ आय उठा. ते होते ना, त्यांना असं वाटत होतं मी व्हावं. मग ते सगळ्यांना उठवतात, मग ते प्राणायाम करतात 1 तास. त्याच्यानंतर नाश्ता. मला पण सवय लागली, मी पळायला जातो. नाश्ता वगैरे, ठीक आहे. नंतर 12 वाजता जेवण, 12 ते 1 न्यूजपेपर वाचतात वगैरे. 1 वाजता परत आजोबा गुडूप म्हणजे झोपायचं. हा 1 वाजता झोपले की डायरेक्ट 3, 3:30, 4 वाजता उठतात. 4 वाजता उठले की मग जातील, मग दुकानात बसतील थोड्या वेळ, शेतीला थोडासा फेरफटका मारतील, काय सगळं व्यवस्थित चालू आहे का नाही. डेली 94. हा मग आणखीन विहिरीत अशी उडी मारतात, अशी वरून खाली उडी मारतात. आता केस वगैरे सगळे गेलेत त्यांचे. असा पटका बांधतात, असा पटका माहिती आहे ना? पगडी वेगळी, पटका असतो, असं करते, असं पटपट बांधतात. आणि घरी असते ना, घरी माहितीये का तुम्हाला? घरी असले, घरी फक्त धोतर असतं, फक्त धोतर, बाकी काहीच नाही. नो बनियन, नो काही ना काही. मोकळं आमचं घर, असं गावाकडचं घर निसर्गात आहे ना, थोडं शेतीच्या बाजूला, वेळ हवा वगैरे सगळी मोकळ. असे आमच्या आजोबाची दिनचर्या आहे, ठीक आहे. म्हणून ते एवढे लॉंग लाईफ जगलेत ना ते. आमची आजी आणि आमच्या आजोबांची आम्ही खूप मजा घेतो माहिती.
खूप जास्त. आजी आणि आजोबा. आजीला काही समजत आहे ना मॉडर्न जमान्यातलं. आम्ही असं विचारतो, आजी मग काय झालंय, काय म्हणते आजोबा. आजी अशी आजी सुंदर लाजते अशी. आमचे आजोबा असे बाहेर वगैरे गेले ना कधी, आजीसाठी आणखीन असा गजरा वगैरे घेऊन येतात. सिरियसली. मग आम्ही असं चिडवतो आजी आजोबाला. आजोबा म्हणतात, होय. संपलं, टाइम संपला. ऍटलिस्ट नाही काहीतरी 80-90 वर्ष तर जगलं पाहिजे ना आपण. एवढं सांगेन किती तुमची पिढी जास्त इफिशियन्सी कमी आहे बघा. अरे कारण तुमची जी लाईफस्टाईल आहे, तुम्ही कधी कधी तुम्ही सूर्यप्रकाशात कधी बसत नाहीत. त्याच्यानंतर असं भरपूर 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 पाणी पित नाहीत, वेळेवर जेवण करत नाहीत. पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, पाणीपुरी. आता कसं पकडलं तसलं काहीच नाही. पाणीपुरी आहे ना, पाणीपुरी खाता परत त्या भैयाला बोलतात, दादा एक पपडी द्या नसली. है ना असं. तर थोड्याशा सवयी चांगल्या असल्या, सवयी बदलायला पाहिजे. काही काही